जाऊ द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम शांति शांति शांती. माझी या रक्तात काही शिवरायांचा अंश आहे. माझी या रक्तात काही शिवरायांचा अंश आहे. तानाजी बाजी येसाजींचा तोच माझा वंश आहे. घेतले हे वेड आम्ही बदलण्यात दाही दिशा. पेटलेल्या काळजावर शाहिरीचा दंश आहे. माझी या रक्तात काही शिवरायांचा अंश आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो. ज्या मावळ्यांनी, ज्या देशभक्तांनी, ज्या क्रांतीवीरांनी या मातीसाठी आपलं रक्त सांडलं, त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि त्या आदिमाया आदिशक्तीला आवाहन करतो की हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी ये. महाराष्ट्राच्या गंगांनो या, कृष्णा गोदा पवनांनो या, दूध सागरा हे साळत ये, राजापूरच्या ये गंगे ये, सहस्त्र शीर्षा सह्याद्री ये, सात कड्यांसह सात पुढ्या ये, किल्ल्यांच्या तटकोटांनो या, प्रचंड अवघड बुरुजांनो या, जलदुर्गांनो दर्यासह या, तुफान गरजत लाटांनो या, सप्तसागरांनो देवदेवतांनो संत सज्जनांनो, शहाण्णव कुळीच्या कुळवंतांनो, मराठ मंडळींनो अवघे अवघे या. मी शिवशाहीर संतोष साळुंके आज या नगर गावात शिवाजी राजांचं चरित महाराष्ट्र रसात गातोय. तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला या. अवघे अवघे या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गाणं आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खर तर आज दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रम एकानंतर एक या ठिकाणी होत असताना सगळ्यात शेवटी आमची वर्णी लागलेली आहे. तरी सुद्धा आपण सर्वजण दर्दी या ठिकाणी बसून आहात. अवघ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आपण, महाराष्ट्राच्या मातीतले आपण, या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करूया. या महाराष्ट्र गीतातून हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा महाराष्ट्र, कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र, कामगारांचा महाराष्ट्र, अवघ्या
विश्वाचं कल्याण मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र, माणसानं जगावं कसं वागावं कसं अगदी सोप्या शब्दात सांगणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांचा महाराष्ट्र. परंतु याच महाराष्ट्रावरती, या भारत भूमीवरती, जगाचं कल्याण मागणाऱ्या या संस्कृतीवरती जेव्हा परकीयांचा घाला आला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि या मातीतले रांगडे मावळे हातात तलवारी घेऊन उभे राहिले आणि माती साठी कसं लढायचं, कसं मरायचं याचं उदाहरण अवघ्या जगाला दाखवून दिलं. आणि याच मातीतून फुले, शाहू, आंबेडकरांनी साऱ्या जगाला समतेचा विचार दिला. असा आपला महाराष्ट्र. या महाराष्ट्राला, या महाराष्ट्र गीतातून वंदन करीत आहोत. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. देवावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, हिमथडीच्या तटानाया, तट्टानाया, तट्टानाया, हिमथडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी पादा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त
स्वतंत्र भारतामध्ये राहतो, या महाराष्ट्रामध्ये राहतो, अभिमानानं जय महाराष्ट्र भारत माता की जय म्हणतो. पण कधी काळी हाच महाराष्ट्र, हीच भारतभूमी गुलामगिरीमध्ये खितपत पडलेली होती. सगळीकडे पातशायांची सत्ता होती, सती नाही आणि पती नाही अशी इथल्या संस्कृतीची अवस्था झालेली होती. सगळीकडे अन्याय अत्याचाराचा बाजार भरलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये एका आईनं मात्र स्वप्न बघितलं होतं स्वातंत्र्याचं. ती आई होती राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ. आणि त्या आईनं आई जगदंबे समोर पोत पाजळला आणि तिला मागितला एक असा पुत्र जो स्वातंत्र्याचा सूर्य होऊन या भारतभूमीच्या पटलावरती तळपत राहील. आणि आई जगदंबेच्या आशीर्वादानं, या महाराष्ट्राच्या, या भारतवर्षाच्या पुण्याईनं शिवराय नावाचं देखणं स्वप्न मासाहेब जिजाऊंच्या कुशीतून साकार झालं. आणि याच जिजाऊच्या शिवानं वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला. मी परकीयांची सत्ता निस्तनाबूत करेन, स्वकीयांचं स्वराज्य उभं करेल ही शपथ घेतली. आणि त्यानंतर या सह्याद्री पर्वतातील एक एक गडकोट किल्ला ताब्यात घ्यायला सुरुवात केली. मंडळी, ज्याप्रमाणे आपण अभिमानानं डोक्यावर फेटा बांधतो, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्या सह्याद्री पर्वताला जणू गडकोटाचे फेटे बांधले. आणि त्या फेट्यावरती आपण अभिमानानं तुर्रा लावतो, त्याप्रमाणे स्वातंत्र्याचं, स्वत्वाचं प्रतीक असलेला भगवा ध्वज त्या गडकोटांवरती उभा केला. हा भगवा ध्वज लहरू लागला आणि दाही दिशांना स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा संदेश देऊ लागला. कसा? गिरीशी खरी गिरिता परी लहरी भगवा ध्वज, हा लहरी भगवा ध्वज अनुगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजे. युगायुगांचा करत अंधार यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार. युगायुगांचा करत अंधार यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार. मराठा मर्द होऊन पुरता, मराठा मर्द होऊन पुरता छातीला छत्रांच्या
भुजा अनुगवला तारा तिमिर हारा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राज उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राज ए तळपे हाती नंगी तलवार तळपे हाती नंगी तलवार हो निराजा कृष्णेवर स्वार हो निराजा कृष्णेवर स्वार हो निराजा कृष्णेवर स्वार हर हर महादेव हर हर महादेव हर हर करी तरी कपारी हर हर करी तरी कपारी उधळल्या राजाच्या फौजा अहो उधळल्या राजाच्या फौजा अनुगवला तारा तिवीर हारा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राज हा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राज क्या बात. हे समर्थ पुरंदर दिव्य प्रताप समर्थ पुरंदर दिव्य प्रताप नीतीला घाबरले अनिती पाप नीतीला घाबरले अनिती पाप नीतीला घाबरले अनिती हे पाप समर्थ पुरंदर दिव्य प्रताप नीतीला घाबरले अनिती पाप नीतीला घाबरले अनिती पाप नीतीला घाबरले अनिती पाप सर्वास देई समतेचा न्याय सर्वास देई समतेचा न्याय आंबेच्या रक्षिल्या लाजा अहो आंबेच्या रक्षिल्या लाजा अनुगवला तारा तिमिर हारा गरजा शिवाजी राजा हा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राज उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राज गिरीशी खरी किरीटा परी गिरीशी खरी अहो किरीटा परी लहरी भगवा ध्वज आहा लहरी भगवा ध्वज सगळ्यांचे हात वर आणि टाळ्या वाजवत सगळ्यांनी आमच्या सोबत गायचंय उगवला 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 तारा तिमिर हारा गरजा शिवाजी राज उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राज राज शिवाजी राज ह्या मुजरा आमचा आज शिवछत्रपती महाराज शिवाजी राज उगवला तारा तिमिर हारा गरजा शिवाजी राजे उगवला तारा तिमिर हारा गरजा शिवाजी राजे गरजा शिवाजी राजे गरजा शिवाजी राजे गरजा शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी वाह. रणभूमी 2023 या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जागर मांडत असताना मनामध्ये प्रश्न निर्माण करायचा की शिवरायांचं चरित्र कशासाठी ऐकायचं. जगाच्या इतिहासामध्ये
अनेक राजे, अनेक महापुरुष, अनेक सम्राट होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दैदिप्यमान कर्तृत्व जगाच्या पाठीवर दुसरं शोधून सापडणार नाही. आणि म्हणून ज्या माणसाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जायचंय, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून पुढे जायचं आहे. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास जर आपण बघितला, या स्वातंत्र्य सम्राच्या इतिहासाची पानं जर चाळून बघितली, तर अनेक नेते, अनेक क्रांतीवीर यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलंय की आमच्या कार्यामागची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, ज्यांनी आग्र्याहून सुटका या प्रकरणातून प्रेरणा घेऊन भारतातून भूमिगत होऊन स्वातंत्र्य लढा सुरू ठेवला. लोकमान्य टिळक, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं सार्वत्रिकीकरण केलं, ही जयंती भारतभर पोचवली. महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी रायगडावर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानून आपलं क्रांती कार्य सुरू ठेवलं. सरदार भगतसिंग, एकदा बेळगावमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन त्या ठिकाणी होत असताना सरदार भगतसिंग दैनिक अकाली या दैनिकाचे पत्रकार म्हणून काम करत होते आणि त्या ठिकाणी अधिवेशनाच्या बातम्या गोळा करण्यासाठी म्हणून ते बेळगावला आलेले होते. आणि बेळगावहून परत लाहोरला जात असताना ते रायगडावरती आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आणि मी माझं आयुष्य ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्याप्रमाणे महाराणा प्रताप यांनी क्रांतीच्या रंगामध्ये जे न्हाऊन निघाले, त्याप्रमाणे माझं सुद्धा आयुष्य मी क्रांतीच्या रंगामध्ये न्हाऊन निघणार आहे. आणि मेरा रंग दे बसंती चोला असं म्हणत हसत हसत फासावरती जाण्याचा पराक्रम केला. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. आज आपण सुद्धा SBI लाईफ या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जात असताना, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना, आपला कम्फर्ट झोन ब्रेक करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला आपल्या नजरेसमोर ठेवायचं आहे. कारण शिवरायांच्या वाटेमध्ये अनेक अडथळे आले, अनेक संकट आली, अनेक प्रश्न उभे राहिले, पण महाराजांनी प्रत्येक संकटावर मात केली, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधलं. शिवरायांच्या वाटेत आलेलं सगळ्यात मोठं संकट म्हणजे अफजल खान. अफजल खान काही साधा सुद्धा सैनिक नव्हता, साधा सुद्धा सेनापती नव्हता. महाबलाढ्य, अति चतुर, धूर्त, कपटी आणि संपत्तीनं सुद्धा तेवढाच बलवान असलेला, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये शिवरायांपेक्षा अनंत पटीनं ताकदवान असलेला अफजल खान. एवढं मोठं संकट शिवरायांवरती चालून आलं, पण महाराज डगमगले नाहीत, महाराज मागं हटले नाहीत. त्या आव्हानाला सामोरं गेले आणि एवढा मोठा बलाढ्य शत्रू याच मातीमध्ये त्याला परास्त केलं. नवे नवे त्याच्या सैन्यासकट कायमचं गाडून टाकलं. हा पोवाडा आपल्या समोर सादर करतोय. हा पोवाडा ऐकत असताना केवळ एका मुस्लिम सेनापती आणि हिंदू राजाची लढाई म्हणून त्याच्याकडे न बघता, आपल्याकडे कमी संसाधनं असताना सुद्धा एखाद्या बलाढ्य आव्हानाला आपण कसं सामोरं जायचं या अर्थानं तो आपण पुन्हा एकदा ऐकूया. सादर करीत आहोत प्रतापगडचा रणसंग्राम, प्रतापगडचा रणसंग्राम.
ऋतुजांबे करुण प्रारंभे टपावर थाप तुंतुण्याता डफावर थाप तुंतुण्यातान डफावर थाप तुंतुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूंचा गातो गुणगान शिवप्रभूत गात गुणगान जी जी शिवप्रभूत गात गुणगान जी 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 घडविला जानी इतिहास घडविला जानी इतिहास दक्षिण देशास महाराष्ट्रात धन्य शिव छत्रपती अवतार धन्य शिव छत्रपती अवतार धन्य शिव छत्रपती अवतार जिजाऊ माता धन्य होणार जिजाऊ माता धन्य होणार जिजाऊ माता धन्य होणार धन्य शिव कीर्ती शाहीर गाणार जी जी. धन्य शिव कीर्ती शाहीर गाणार जी जी धन्य शिव कीर्ती शाहीर गाणार जी 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 जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा जिजामातेचा शिवरायांचा शंभूराजाचा शंभूराजाचा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी. मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या मातीमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था मांडली जात होती. कुणी ब्राह्मण होता, कुणी क्षत्रिय होता, कुणी वैश्य होता, तर कुणी क्षूद्र होता. प्रत्येकाला वर्णानुसार काम वाटून दिलेली होती आणि कामानुसार वर्ण वाटून दिलेला होता. परंतु शिवरायांनी या भारतवर्षामध्ये पहिल्यांदा ही चातुर्वर्ण व्यवस्था नाकारली. प्रत्येक मावळ्याच्या हातामध्ये तलवार दिली आणि सांगितलं, तुम्ही आम्ही सगळ्यांनी या मातीसाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मावळा होऊन लढायचंय. आणि या रांगड्या मावळ्यांच्या हातामध्ये तलवारी आल्या आणि या मावळ्यांनी काय केलं? काय केलं? ए शत्रूची धुळधाण उडवली, शत्रूची धुळधाण, शत्रूची दुर्धान शत्रूची धुळधाण. ए काड्या कपारी कडकोटावर फडके भगवन निशान, शत्रूची दुर्धान उडवली शत्रूची दुर्धान शत्रूची दुर्धान उडवली शत्रूची दुर्धान ए मुलुक जिंकला गाव बंदर जिंकलं त्यांनी कल्याण. शत्रूची दुर्धान उडवली शत्रूची दुर्धान शत्रूची दुर्धान उडवली शत्रूची दुर्धान महाराजांची कीर्ती बेफाम वाल्या वाल्यांना फुटला काम. शत्रूची दुर्धान उडवली शत्रूची दुर्धान शत्रूची दुर्धान उडवली शत्रूची दुर्धान शिवरायांनी आणि मावळ्यांनी मिळून गनिमी कावा करत आदिलशाहीतले तब्बल 40 किल्ले जिंकून घेतले. आणि त्यावेळी आदिलशाही दरबाराचा म्हणजेच विजापूर दरबाराचा कारभार बघत होती बडी बेगम. बडी बेगम म्हणजे मोहम्मद आदिलशहाची बायको. मोहम्मद आदिलशहाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या छोट्या अली आदिलशहा नावाच्या मुलाला मांडीवरती घेऊन ही बडी बेगम विजापूर दरबाराचा कारभार बघत होती. आणि बडी बेगम म्हणजे काही साधीसुधी बाई नव्हती, महाभयानक कारस्थानी. कारण बडी बेगमनं मोहम्मद खान, फतेह खान यांच्यासारख्या मातब्बर सरदारांना विष देऊन मारलं होतं आणि संपूर्ण सत्ता एकटीनं आपल्या हातामध्ये घेतली होती. अशी ही बडी बेगम विजापूर दरबाराचा कारभार बघत असताना तिच्या समोर दररोज बातम्या येत होत्या. वो शिवाजी के लोग आए, हमें बहुत मारा, हमारा किला भी ले लिया. सकाळी हीच बातमी, दुपारी तीच बातमी, संध्याकाळी अशाच बातम्या, दुसऱ्या दिवशी त्याच पराभवाच्या बातम्या ऐकून हैराण झालेल्या बडी बेगमनं महाराज शहाजीराजे भोसले यांना एक पत्र पाठवलं.
कारण शहाजी राजे तेव्हा विजापूर दरबाराची चाकरी करत होते. त्या पत्रामध्ये बडी बेगम लिहिते, शहाजी राजे भोसले, तुमचा मुलगा शिवाजी बंडखोरी करतोय, त्याला आवरा, नाहीतर परिणाम वाईट होतील. शहाजी महाराजांना हे पत्र मिळालं आणि शहाजी महाराजांनी या पत्राचं उत्तर बडी बेगमला पाठवलं. त्या पत्रामध्ये शहाजी राजे लिहितात, बडी बेगम साहिबा, माझा मुलगा शिवाजी माझ्या ऐकण्यात नाही. तुम्हाला जे करायचं असेल तुमच्या पद्धतीनं करून घ्या. हे शत्रूची धुळधाण उडवली, शत्रूची धुळधाण, शत्रूची धुळधाण उडवली, शत्रूची धुळधाण, शत्रूची धुळधाण उडवली, शत्रूची धुळधाण. बडी बेगमला वाटलं होतं की शहाजी राजे काहीतरी करतील, परंतु शहाजी महाराजांनी हात वर केले, तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणून सांगितलं. आणि आता या पराभवातून पुढे जाण्यासाठी, आदिलशाहीचा दरबार वाचवण्यासाठी बडी बेगमनं विजापूर दरबारात पैजेचा विडा मांडला आणि भरलेल्या दरबारात बडी बेगम गरजली, उसने हमारे शाही अजमत को ललकारा है. कोई है जो सेवा का नामो निशान मिटा सके. साऱ्या दरबाराच्या माना खाली झुकल्या, कोणीच काही बोलायला तयार नाही. बडी बेगम पुन्हा गरजली, कौन है वो नाराए तकबीर बुलंद करने वाला मुजाहिद जो उस काफर सिवा का नामो निशान मिटा सके, उसे हमारे सामने ला सके, जिंदा या मुर्दा. दरबारात पुन्हा भयान शांतता, कुणाच्या श्वासांचाही आवाज येत नव्हता. आणि इतक्यात एक सैतानी आवाज घुमला, हम लाएंगे शिवाजी को. सेवा क्या है सेवा, दखन का चूहा. हम लाएंगे शिवाजी को, जिंदा या मुर्दा. आणि असं म्हणून त्यानं तबकातला विडा उचलला. कोण होता हा सरदार, काय होतं त्याचं नाव तेच अफजल खान. नाव तेच अफजल खान, जीता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवाला टाकतो शिरडून. साऱ्या दरबारात खानाची वाहवाही झाली, कारण अफजल खानाच्या रूपानं आदिलशाहीचा तारणहार भेटला होता. शिवाजी महाराजांना शह देऊ शकेल असा मसीहा भेटला होता. आणि अफजल खान 40,000ची फौज घेऊन स्वराज्यावरती चालून येणार ही बातमी शिवरायांच्या कानावर पडली. आणि त्यावेळी महाराजांवरती आणि स्वराज्यावरती आणखी एक संकट आलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणी साहेब छोट्या शंभू बाळाला जन्म दिल्यापासून अंथरुणावरच खिळून होत्या. आणि एके दिवशी महाराजांचा हात हातामध्ये घेत सईबाई राणी साहेब म्हणाल्या, महाराज, हिंदवी स्वराज्याचं हे देखणं स्वप्न पूर्णत्वास जात असताना आम्हाला बघायचं होतं. परंतु हा डाव आम्ही अर्ध्यावरच सोडून जात आहोत महाराज. पण महाराज, माझ्या शंभू बाळाला सांभाळा, माझ्या शंभू बाळाला सांभाळा, माझ्या शंभू बाळाला सांभाळा. आणि असं म्हणून सईबाई राणी साहेब गतप्राण झाल्या. शिवरायांची बाल मैत्रीण मासाहेब जिजाऊंनी शिवरायांची अर्धांगिनी म्हणून ज्यांची निवड केली त्या सईबाई राणी साहेब, शिवरायांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या वाटेकरी असलेल्या सईबाई राणी साहेब गेल्या. खरं तर
दुसरा कोणी असता तर दुखवटा साजरा करत बसला असता. पण महाराजांना एवढा वेळच नव्हता. शत्रू स्वराज्यावरती चालून येतोय. या परिस्थितीमध्ये सुद्धा, या दुःखामध्ये सुद्धा महाराज उभे राहिले. काय करावं, काय करावं, काय करावं, या विचारामध्ये असतानाच विजापूरला एक घटना घडली. अफजल खानाच्या फौजेचा मानाचा हत्ती, अफजल खानाच्या फौजेचा मानाचा हत्ती फतेह जंग मेला. मेला नाही, नाही, मारला. कोणी मारला? का मारला? कशासाठी मारला? शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांनी ही कामगिरी चोख बजावली होती. अफजल खानाच्या फौजेचा मानाचा हत्ती फतेह जंग विष देऊन मारला होता आणि अफजल खानाच्या फौजेमध्ये बातमी पसरवली होती. अरे आपला मानाचा हत्ती फतेह जंग मेला म्हणजे अपशकुन झाला. आता आपण काही जिंकत नाही, आपण काही जिवंत माघारी येत नाही. शत्रूला जर रणात मारायचं असेल ना तर त्याला अगोदर मनात मारायचं असतं. हा डाव शिवरायांनी साधला होता. शत्रूच्या सैन्याचं खच्चीकरण केलं होतं. पण मावळ्यांच्या मनामध्ये शंका होती, मावळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता. कारण मावळे आपापसात बोलत होते, अरे आजवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गनिमी कावा करत आपण गडकोट किल्ले ताब्यात घेतले. पण उघड्या मैदानात लढायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्ह. आणि ते बी 40,000च्या फौजेसकट, आणि ते बी अफजल खान असताना. नाही, महाराजांनी हेच हेरलं आणि एके दिवशी महाराज झोपेतून उठले आणि मावळ्यांना सांगू लागले, अरे ऐका ऐका ऐका, आई जगदंबेनं, होय आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानीनं साक्षात्कार दिला. आई तुळजाभवानी आमच्या समोर उभी ठाकली आणि आम्हाला म्हणू लागली, शिवाजी राजे, अफजल खान नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी आम्ही तुमची निवड केली आहे. उठा, लढा, तुम्हीच यशस्वी होणार. आणि असं म्हणून आई तुळजाभवानी या तलवारीमध्ये लुप्त झाली. मंडळी, आपण फोटोमध्ये बघतो तुळजाभवानी शिवाजी महाराजांना तलवार देते. महाराज तलवार घेतायत. मग काही जण म्हणतात या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अरे पण हा डाव तर शिवाजी महाराजांनीच रचला होता. कारण शिवाजी महाराज देव मानत होते. देव मस्तकी धरावा, अवघा कल्लोळ करावा, हा शिवरायांचा विचार होता. मावळे सुद्धा श्रद्धाळू होते आणि याच मावळ्यांच्या श्रद्धेचा उपयोग शिवरायांनी राष्ट्र कार्यासाठी करून घेतला. आता प्रत्येक मावळा आपापसात बोलत होता, अरे आई जगदंबेनं आशीर्वाद दिलाय, वे आई तुळजाभवानीनं शिवाजी महाराजांना तलवार दिली. आता कोणी बी येऊ दे, कुठं बी येऊ दे, कसा बी येऊ दे, जिंकणार आपण. हा आत्मविश्वास प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आणि तरी अफजल खानाला अनेक अपशकुन दाखवले तरी अफजल खान मोठ्या हिमतीनं 40,000ची फौज घेऊन स्वराज्याच्या दिशेनं निघाला होता. कसा? केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. चला राख कर दो सब कुछ, तोड़ दो, लूट लो, मारो. केसरी गुहे
पुढे अफाट सैन्य मागुती खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती उंट हत्ती पालख्या ही रांग लांब लांब की 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 टोळ झाड ही निघे स्वतंत्रता गिळायला स्वतंत्रता गिळायला टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला स्वतंत्रता गिळायला केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला मत्त हत्ती चालला आणि आला आला अफजल खान वाईला आला कारण वाई म्हणजे अफजल खानाचा सुभा अफजल खान वाईचा सुभेदार होता वाईला आला आणि महाराजांनी अफजल खानाला एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये शिवाजी राजे लिहितात अफजल खान साहेब खर तर तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र म्हणजे आमच्या वडिलांसारखेच तुमच्या समोर येण्याची सुद्धा आमची लायकी नाही हो तुम्ही असं करता का तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी येता का म्हणजे मी माझे सर्व गुन्हे कबूल करतो घेतलेले सर्व गडकोट किल्ले तुमच्या स्वाधीन करतो मी स्वतःला तुमचा गुलाम म्हणून घ्यायला तयार आहे मी तुमच्या सोबत मध्ये लागत होता रडतोंडीचा घाट माणूस रडल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही हा त्या घाटाचा इतिहास म्हणून त्याचं नाव रडतोंडीचा घाट 40,000 घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून 35,000 वाईलाच ठेवले आणि केवळ 5,000 सैन्य घेऊन अफजल खान आला 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 प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमाने हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करेल काय कल्पना युक्तीची करील काय कल्पना युक्तीची हजीजी करील काय कल्पना युक्तीची हजीजी आणि अफजल खानाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला कान डौलत डुलत आला कान डौलत डुलत आला महाराजांनी शामियाना उभारला साधा सुद्धा नाही शानदार का कारण ज्यावेळी अफजल खान शामियान्यामध्ये येईल तो शामियाना बघत राहिला पाहिजे दुसरा काही विचार करायला त्याच्याकडे वेळच शिल्लक नाही राहिला पाहिजे आणि झालंय तसंच भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला कान डौलत डुलत आला कान डौलत डुलत आला आणि शामियाना बघता बघता विचार करू लागला या अल्लाह ये सेवा इतनी दौलत कहां से लाया होगा भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला कान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा नावाचा तरबेज दांडपट्टा बहादर अफजल खानाचा अंगरक्षक म्हणून त्याच्या सोबत होता आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा तसाच तोशीस तोस असलेला एक मावळा शिवाजी महाले यांना आपल्या सोबत घेतलेलं होतं शिवाजी व्यवसायानं न्हावी होते
आणि अफजल खानाला भेटायला जात असताना शिवाजी राजे जिवाजींना म्हणतायत, जीवा माझी ही दाढी कापून बारीक करा. का? ती अफजल खानाच्या हातामध्ये नाही आली पाहिजे, म्हणजे आपण त्याची धरून ओढायची, आपली हातातच नाही सापडली पाहिजे. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला, खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आणि पूर्ण तयारीनिशी महाराज आले 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 प्रतापगडावरून खाली आले. महाराजांनी लांबूनच बघितलं, अफजल खानाच्या शामियान्यामध्ये सय्यद बंडा थांबलेला आहे आणि महाराजांनी आपले वकील गोपीनाथ पंत यांच्या मार्फत एक निरोप पाठवला. सय्यद बंडा जर आत थांबणार असेल तर आम्ही आत येणार नाही. हा निरोप अफजल खानाला मिळाला आणि त्यावर अफजल खान म्हणतोय, या अल्लाह ये सीवा तो सय्यद बंडा से डरता है, ये हमसे क्या मुकाबला करेगा, जाओ जाओ बाहेर जाओ. आणि सय्यद बंडाला बाहेर थांबवण्यात आलं. जिवाजी सुद्धा बाहेरच थांबलेले होते. महाराजांनी जिवाजींना सांगितलं होतं, जीवा तुझी नजर या सय्यद बंडावरती असली पाहिजे. सय्यद बंडा हल्ला की तू हल्ला पाहिजे. मी अफजुल्ल्याला बघून घेतो. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि आले 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 महाराज पूर्ण तयारीनिशी. जगदंब 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 शामियान्याच्या दारापाशी आले. महाराजांनी अफजल खानाकडे बघितलं. अफजल खानानं महाराजांकडे बघितलं आणि म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी राजे आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजर गहिरी जिरहा जिरर जी जी जी. जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी. पण आपला राजा बी काही कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, झालं चित्याची सापड वारी न जिरहा. जिरहा जिरर जी जी जी, जिरहा जिरर जी जी जी. शिवाजी राजे खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला की ओ. खानदाभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला, अभिमान मानला कटरीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला चिलखत होता अंगाला. हरकत होत अंगाला. खानाचा वार फुटका गेला. इतक्यात महाराजांनी पोट मंदी पिथवा टकलाला, वाघ नख्याचा मारा केला. मंदिरीत वडकला, वाघनख्याचा मारा केला. टरा टरा फळलं पोटाला, टरा टरा फळलं पोटाला. पोटाला तर फळ पोटाला. धडा गेला खानाचा कोथळा बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी बाहेर आला जी जी जी, आला जी जी जी. अफजल खानाचा कोथळा बाहेर आला आणि अफजल खान जोरात ओरडला, या अल्लाह दगा दगा. आणि हा आवाज बाहेर थांबलेल्या सय्यद बंडानं ऐकला आणि सय्यद बंडा शिवाजी महाराजांवरती वार करण्यासाठी सरसावला. पण शिवाजी तयारच होते. शिवाजींनी एकाच वारात सय्यद बंडाचा हात तलवारी सकट धडा वेगळा केला आणि दुसऱ्या वारात सय्यद बंडाचं शिर सुद्धा उडवलं. महाराज पुढे निघाले आणि शामियानाच्या दारापाशी उभा होता अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर. महाराज त्याला म्हणतात, चल बाजूला हो, बाजूला हो, मला कुठल्याही स्वकीयाचं रक्त सांडायचं नाही, चल बाजूला हो. पण या बेईमान औलादीनं शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार केलाच, पण महाराजांनी एकाच वारात
कृष्णाजीला सुद्धा जमिनीवर लोळवला. महाराज पुढे निघाले, शिवाजी सुद्धा निघाले, पण अफजल खान अजून मेलाच नव्हता. अफजल खान तर जिवंतच होता. अफजल खान आपला कोतळा सावरत उठला. अल्लाह, दगलबाज शिवाजी आपला कोतळा सावरत बाहेर आला आणि बाहेर असलेल्या पालखीत बसला. भोयांनी पालखी उचलली, भोई पालखी घेऊन निघाले. हे बघितलं संभाजी कावजी कोंढाळकरांनी आणि संभाजी कावजींनी एकाच वारात एका भोयाचा पाय धडा वेगळा केला. बाकीचे 3 पळून गेले आणि मग अफजल खानाचं शिर आपल्या हातामध्ये धरलं आणि तलवारीनं कापलं. आणि संभाजी कावजी शिवाजी महाराजांच्या दिशेनं धावले. महाराज महाराज अब्दुल्ला पळून जात होता. कापूनच आणला. शिवाजी महाराजांनी संभाजी कावजींच्या हातामध्ये असलेलं हे अफजल खानाचं शिर बघितलं आणि शिवाजी राजे संभाजी कावजींना म्हणाले, संभा अफजल खानाचं हे शिर कापण्याची काहीच गरज नव्हती. आज कसं महाराज अब्दुल्ला पळाला असता, चित्ता राहिला असता म्हणजे? नाही, अफजल खान जिवंत राहिलाच नसता. कस काय महाराज? कारण या वाघ नख्यांना आम्ही विष लावलेलं होतं. संभा अफजल खान आला नव्हता, आणला होता. तो मेला नव्हता, त्याला मारला होता. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले. पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. लाविली गुलामीची होवा, लाविली गुलामीची हो वाट, लाविली गुलामीची हो वाट. मराठी शाहीचा मांडला थाट जी, मराठी शाहीचा मांडला थाट जी, मराठी शाहीचा मांडला थाट जी, मराठी शाहीचा मांडला थाट जी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर युद्धनीती धुरंधर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. भवानी जय शिवाजी, बोलो भारत माता की जय. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. खरं तर दिवसभराच्या श्री प्रताप पवार सरांनी या ठिकाणी उभं राहण्याची संधी दिली, नियतीनं पुन्हा संधी दिली, तर मी पुन्हा आपल्या समोर शाहीर म्हणून उपस्थित राहीन. धन्यवाद. जय शिवराय. साळुंके या नावानं यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. असे चांगले चांगले पोवाडे त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील. या सगळीच या, पंचाळ सर, औदुंबर या, सगळेच या. विकास झेंडा उचला. खूप खूप धन्यवाद. 2015 साली याच नगर शहरामध्ये शाहीर महाराष्ट्राचा म्हणून याच मातीमध्ये आमच्या टीमचा गौरव झाला होता.
याच मातीमध्ये पुन्हा आपलं प्रेम मिळालं. खूप खूप धन्यवाद.